नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शर्विल ऑफिसला निघाला होता. परेश गाडीबाहेर त्याचीच वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आली. गुड मॉर्निंग परेश, शर्विल बोलला. गुड मॉर्निंग बॉस, परेश गाडीचा दरवाजा उघडत बोलला. थँक्यू, लेट्स गो, शर्विल बोलला आणि मग परेश ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट केली. शर्विलनं लगेचच लॅपटॉप ओपन केला आणि CCTV फुटेज पाहू लागला. त्यानं मॅन्शन बनवताना संपूर्ण मॅन्शनमध्ये हिडन कॅमेराज बसवून घेतले होते, जे सपनालाही माहीत नव्हतं. त्यानं आर्या असलेल्या गेस्ट रूमचं लाईव्ह फुटेज पाहू लागला. आर्या रागानं चरफडत रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. हिला नीट झोपायला मिळावं म्हणून मी हिला रूममध्ये बंद केलं, तर ही इकडून तिकडे फेऱ्या का मारतीये, तो मनातच बोला. हाऊ डेअर ही, तो मला इथे बंद कसं करू शकतो, ती रागातच बेडवरून सगळ्या उशा आणि ब्लँकेट्स खाली फेकत बोलली. या बंद रूममध्ये मी काय करू, ती सगळ्या रूमभर नजर फिरवत बोलली. जाऊ दे, झोपते थोडा वेळ, रात्री पुन्हा त्या स्टोर रूममध्ये झोपावं लागेल, असं म्हणत ती बेडवर बसली. बेड एकदम नरम होता. वाव, यावरती मला छान झोप लागेल. तिने लगेच खाली फेकलेल्या उशा बेडवरती घेतल्या आणि ACचं टेम्परेचर सेट करून ती उशी घेऊन बेडवरती उकटे झोपून गेली. ते पाहून शर्विलच्या ओठांच्या कडा रुंदावल्या, ज्या परेश समोरच्या आरशामध्ये त्याला पाहत होता. शर्विलनं लॅपटॉप बंद केला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. इकडे दुपार झाली होती. सकाळपासून आर्या दिसली नाही की तिचा आवाज आला नाही, म्हणून नानूने व्हीलचेअरचं बटन प्रेस केलं आणि रूमच्या बाहेर आले. साहेब, काही हवंय का, यास्मिननं विचारलं. आर्या, त्यांनी आर्याबद्दल विचारलं. शर्विलनं तिला गेस्ट रूममध्ये बंद केलंय, तिचं जेवणही तिथेच द्या असं सांगितलंय, यास्मिन बोलली. नानूला राग आला. ते यास्मिनला तिला बाहेर काढ म्हणून हट्ट करू लागले. शर्विलला आवडणार नाही ते, यास्मिन त्यांना समजावत बोलली. तरीही नानू काही ऐकत नव्हते. मग यास्मिन नानूला घेऊन गेस्ट रूमच्या जवळ आली. तिनं दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तर आर्या बेडवर शांत झोपली होती. झोपली ती, उठवू का, यास्मिननं विचारलं. नानूने नको म्हणून इशारा केला आणि मग दोघेही तिथून बाहेर आले. सपनाला हे पाहून त्यांचा खूप राग येत होता, परंतु नानू तिच्याकडे रागानं पाहत होते. यास्मिन तिच्या कामाला गेली आणि सपना त्यांना घेऊन बाहेर लॉनमध्ये आली. झालं समाधान तिला पाहून? छान वाटत असेल ना तिला असं आरामात पाहून? पण जास्त खुश होऊ नका, तिला मी असा अजिबात आराम करू देणार नाही. तिचं या घरात जगणं नकोसं करेन, सपना बोलली. आणि नानू तिच्याकडे रागानं पाहू लागले. मी तुमचीच मुलगी आहे डॅड, तुम्हाला माझी काळजी असायला हवी. त्या काल आलेल्या मुलीची नाही, ती आरंभाची मुलगी आहे. तो आरंभ ज्यानं तुमच्या मुलीचं करिअर, स्वप्न सगळं धुळीला मिळवलं, मला फसवून त्या चीप शुभांगीशी लग्न केलं. इतकं सगळं माहीत असूनही तुम्ही तिचीच बाजू घेताय. खूप नाराज आहे मी तुमच्यावर. तुम्हाला माहीत आहे ना, तुमच्या याच वागण्यामुळे मला तुमच्याशी कठोर वागावं लागतं. प्लीज डॅड, मला क्रॉस करण्याचा, माझ्या मॅटरमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका. मागच्या वेळी फक्त या व्हीलचेअरवरती बसवलंय, यावेळी बेडवर असाल, सपना त्यांना धमकावत म्हणाली आणि त्यांना तिथेच सोडून आत निघून गेली. नानूच्या डोळ्यात पाणी आलं. स्वतःचीच मुलगी त्यांच्या या परिस्थितीसाठी जबाबदार होती. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना ती घटना आठवली. फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा मिस्टर जोशी बंटीच्या बेजबाबदार वागण्यासाठी त्याच्यावर नाराज होते, खरं तर त्याच्या या बेजबाबदार वागण्याला सपनाही कारणीभूत होती. तिनं त्याला नवरा म्हणून कधीच स्वीकारलं नव्हतं. सतत भांडणं, टोमणे, यामुळे तोही बाहेरचं सुख शोधत होता. याचाच फायदा सपनानं घेतला आणि वडिलांना काहीबाही सांगून त्याच्या विरोधात भडकावलं. त्याला समजावून सांगूनही बंटी ऐकत नव्हता. नशेच्या तो पूर्ण आहारी गेला होता आणि त्याच्या ॲक्सिडेंट नंतर मिस्टर जोशी सपना आणि शर्विलला पुन्हा मुंबईत घेऊन आले. सपना पुन्हा आरंभच्या फॅमिलीमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली. त्याचं नुकसान कसं करता येईल याच गोष्टींच्या नादात ती असायची. आरंभच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्यात सपनाचाही हात होता. त्या विजय शेखावतला हाताशी धरून तन्वीला बिघडवण्यापासून ते तिला विकण्यापर्यंतचा सगळा प्लॅन सपनाचाच होता. हे जेव्हा मिस्टर जोशींना माहीत पडलं तेव्हा ते तिच्यावर फार रागावले. काय केलंस तू हे सपना? तन्वीचं आयुष्य बर्बाद केलंस तू.
हे सगळं करताना तुला लाज कशी वाटली नाही? अगं, तूही एक स्त्री आहेस. तू तुझ्या स्वार्थासाठी त्या निष्पाप तन्वीचा बळी दिलास. आरंभला कळालं तर तो तुला यावेळी माफ करणार नाही. जीव घेईल तो तुझा, ते संतापून बोलले. आणि कोण सांगणार त्याला सगळं की हा खेळ मी केलाय ते? तुम्ही. या गोष्टीला 8-10 वर्ष होऊन गेले डॅड. आता तन्वी कोणालाही आठवत नसेल, असं म्हणून ती वेड्यासारखं हसू लागली. तू वेडी झालीस सपना. रागाच्या भरात तू तुझंच नुकसान करून घेतेस. तुला काय वाटतं, हे सत्य कधी उघडकीस येणार नाही? ज्या दिवशी आरंभाला कळेल की हे सगळं तू केलंयस, त्या दिवशी तू या जगात नसशील. आरंभला तू अजून नीट ओळखलेला नाहीस. तो आता हरलेला, एकटा पडलेला दिसत असला तरी तो खूप घातक आहे. प्रार्थना कर की त्याला तुझ्याबद्दल कळू नये. कम ऑन डॅड, तुम्हाला अजूनही त्याचीच काळजी आहे. तो आता काही करू शकत नाही. तो हरलाय. सगळं बर्बाद केलंय मी त्याचं. त्याचा बिझनेस, त्याची फॅमिली, त्याची शुभांगी, सगळं काही बर्बाद केलंय. आणि तो आता काही करू शकत नाही. असं म्हणून ती पुन्हा वेड्यासारखं हसू लागली. अजून एक ब्रेकिंग न्यूज. तुमच्या लाडक्या जावयालाही मीच मारले. आधी त्याला पूर्ण नशेबाज बनवलं आणि नंतर त्याचा ॲक्सिडेंट केला. मिस्टर जोशी तर हे ऐकून शॉकच झाले. त्याच दिवशी मारलं असतं मी त्याला, ज्या दिवशी त्यानं भर मांडवात आरंभाला सगळ्यांना माझं सत्य सांगितलं. पण त्यावेळी मी फसले असते म्हणून शांत राहिले. माझंच खाऊन माझ्याच पैशावरती आयुष करून मलाच क्रॉस केलं त्यानं. शिक्षा तर मिळणारच ना त्याला, सपना रागात बोलली. तुझ्या अशा वागण्याला कुठे ना कुठे मी जबाबदार आहे. पण आता बस. तू आता एकही मिनिट या घरात राहायचं नाहीस. मी तुझ्याकडनं माझी मुलगी होण्याचे सगळे अधिकार पुन्हा परत घेतो. माझ्या प्रॉपर्टीवर, बिझनेसवर तुझा काही अधिकार नाही. मी हे सगळं शर्विलच्या नावे करून तुझं सत्य पोलिसांना सांगणार आहे. ओह गॉड, डॅड, माझ्या विरोधात तुम्ही इतकं सगळं करणार आणि मी गप्प बसेन असं तुम्हाला कसं वाटलं? आता मला तुमचाही बंदोबस्त करावा लागेल. असं म्हणून तिनं त्यांना जोरात ढकललं. मिस्टर जोशींच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि डोक्याला झांज येऊन ते बेशुद्ध पडले. डॅड, डॅड, यास्मिन, यास्मिन, सपना नाटकीपणे ओरडली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ते हॉस्पिटलमधून घरी आले ते सरळ व्हीलचेअरवरतीच. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सगळी कारस्थानं सपनानं केलीत. परंतु आरंभच्या समोर ती कारस्थानं येतील का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.